सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे। 8 शुक्रवार 19 जूनला देशभरासह जळगावच्या सुप्रसिद्ध सुवर्ण नगरीत सोना चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे। भारतीय सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही मौल्यवान धातूंच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत। जळगावच्या स्थानिक बाजारात तर सोना चांदीच्या किमतीत थेट हजारो रुपयांचा फरक पडल्याने ग्राहकांची पावले पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत। सुवर्णनगरी जळगावच्या बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली। जळगावच्या बाजारात काल सोन्याचे दर 1,48,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होते। त्यात आज एकाच दिवसात तब्बल 4,000 रुपयांची मोठी घसरण होऊन ते 1,44,500 रुपयांवर खाली आले आहेत। चांदीच्या किमतीत तर आज मोठा भूकंप झालाय। काल 2,50,000 रुपये प्रति किलोग्राम असलेला चांदीचा दर आज तब्बल 18,000 रुपयांनी घसरला असून तो 2,38,000 रुपयांवर खाली आलाय। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर देखील आज सकाळपासूनच कमालीची घसरण पाहायला मिळाली। MCX वर सोने तब्बल 1,593 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले, तर चांदीच्या दरात 6,057 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे। सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मध्ये जवळपास 5% विक्रीचा दबाव दिसून आलाय। MCX वर चांदीचा भाव घसरून सुमारे 2,37,620 रुपये प्रति किलो पर्यंत आलाय। देशातील विविध शहरांमध्ये चांदीचा दर 2,38,700 रुपये ते 2,59,900 रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिर आहे। तर सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे। सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मध्ये जवळपास 5% विक्रीचा दबाव दिसून आलाय। MCX वर चांदीचा भाव घसरून सुमारे 2,37,620 रुपये प्रति किलो पर्यंत आलाय। देशातील विविध शहरांमध्ये चांदीचा दर 2,38,700 रुपये ते 2,59,900 रुपये प्रति किलो दरम्यान आहे। सोना चांदीच्या दरात घसरण का झाली? भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसात सोना चांदीने विक्रमी पातळी गाठली होती। आता लग्नाचा हंगाम काहीसा संपल्यामुळे प्रत्यक्ष खरेदीत घट झाली आहे। त्यामुळे गुंतवणूकदार आता उच्च पातळीवर नफा वसुली करतायत। तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत। जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक काढून ती सरकारी रोख्यांमध्ये लावतात। यामुळे सोन्याची मागणी घटते आणि किमती कमी होतात। 24 कॅरेट आणि 22 कॅरेट मध्ये फरक काय? तर सोन्याची खरेदी करताना 24 कॅरेट आणि 22 कॅरेट यातील फरक जाणून घेणं गरजेचं आहे। 24 कॅरेट सोनं 99.9% शुद्ध असतं, तर 22 कॅरेट मध्ये अंदाजे 91% शुद्ध सोनं असतं आणि उर्वरित 9% मध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारखे धातू मिसळून दागिने बनवले जातात। 24 कॅरेट सोनं जरी शुद्ध असलं तरी त्याचे दागिने बनवणं कठीण असतं। त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेट मध्ये दागिने विकतात। सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असल्याने ग्राहकांना खरेदीच्या वेळी शुद्धतेची खात्री घेणं आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत आज झालेली मोठी घसरण ही प्रामुख्याने जागतिक आर्थिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेचा परिणाम आहे। या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कारणे एकाच वेळी सक्रिय झाली आहेत। त्यामुळे मौल्यवान धातूंच्या बाजारावर मोठा दबाव निर्माण झालाय। या पडझडीचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली ताकद। अमेरिकन डॉलरचा निर्देशांक एका वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे। आंतरराष्ट्रीय नियम आणि व्यवहारानुसार जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर देशातील चलनांचा वापर करणाऱ्या खरेदीदारांसाठी सोने किंवा चांदी खरेदी करणं अधिक महाग होतं। यामुळे जागतिक स्तरावर या धातूंची मागणी लक्षणीय रीतीने घटते आणि किमती आपोआप खाली येतात। या घडामोडीला आणखी गती देण्याचं काम अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्हने केलंय। फेडरल रिझर्व्हच्या धोरणकर्त्यांनी आगामी काळात व्याजदर चढे ठेवण्याचं किंवा आवश्यकतेनुसार व्याजदरात आणखी वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। जेव्हा बाजारात व्याजदर जास्त असतात किंवा वाढण्याची शक्यता असते तेव्हा सरकारी रोखे आणि मुदत ठेवी यांसारख्या पर्यायांवर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो। अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे नियमित व्याज किंवा लाभांश न देणाऱ्या सोना चांदी सारख्या पारंपरिक मालमत्तेतील गुंतवणूक कमी करून लोक आपला पैसा व्याज देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवू लागतात। या मानसिकतेमुळे बाजारात सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली असून त्याचा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मधूनही पैसे बाहेर काढले जात आहेत।
या आर्थिक कारणांशिवाय भूराजकीय पातळीवर निर्माण झालेली परिस्थिती काहीशी निवळणं हे देखील या घसरणीला कारणीभूत ठरलंय. काही काळापूर्वी अमेरिका आणि इराण तसेच इतर देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली होती. अशा युद्धाच्या किंवा अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. परंतु अलीकडे झालेल्या काही शांतता करारांमुळे आणि सकारात्मक आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमुळे बाजारातील भीतीचं वातावरण कमी झालंय. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्यात अडकवलेला पैसा काढून इतर व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रांमध्ये वळवण्यास सुरुवात केली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीत तर त्याहूनही मोठी घसरण पाहायला मिळते. चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठीच होत नाही, तर औद्योगिक उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील उपकरणांमध्येही मोठ्या प्रमाणावर केला जातो. जागतिक पातळीवर आणि विशेषतः चीन सारख्या मोठ्या बाजारपेठेत औद्योगिक मागणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे आकडे समोर आल्यामुळे चांदीच्या किमतींना मोठा फटका बसलाय. तसेच गेल्या काही महिन्यात सोन्या चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. खूप कमी वेळेत प्रचंड नफा मिळाल्यामुळे मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार, व्यापारी आणि निधी व्यवस्थापकांनी चालू किमतींवर आपली गुंतवणूक विकून नफा पदरात पाडण्यास प्राधान्य दिले. या मोठ्या प्रमाणावरील विक्रीच्या दबावामुळे देशांतर्गत वायदा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम आणि चांदी प्रति किलो प्रचंड वेगाने खाली आली आहे. जागतिक पातळीवरील हे आर्थिक आणि धोरणात्मक बदल जोपर्यंत स्थिर होत नाहीत, तोपर्यंत बाजारातील ही चढ उतार अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.